तर आज मी मस्त असं सुक्कं चिकन बनवणार आहे। संध्याकाळचा वेळ आहे आणि आज ह्यांना खायचं होतं चिकन आणि मस्तपैकी भाकरी। तर आता तेच करणार आहे। त्यापूर्वी मी पहिला दिवा वगैरे लावून घेतलेला आहे। संध्याकाळी म्हणजे 7:30 होऊन गेलेले। आम्ही बाहेर पण गेलतो गार्डनला, त्यामुळे भरपूर असा वेळ झालेला आणि येताना भरपूर अशा भाज्या घेऊन आलेलो सोबतच। मस्त मला तर कढीपत्ता इतका छान भेटला ना, आणि त्यांनी मेन म्हणजे फ्रीमध्ये दिला तर खूप आनंद झाला, कारण की कढीपत्ता पण इथं 5 रुपये 10 रुपये त्याशिवाय देत नसतात। पण आज त्यांनी खूप छान असा कढीपत्ता पण दिला आणि मला खूप भारी वाटलं, कारण की आपल्याला प्रत्येक भाजीमध्ये वगैरे कढीपत्ता छान लागतो नाही का। तर त्यानंतर आता इथं बघू शकतात काकड्या वगैरे पण चांगल्या स्वस्तात छान देत होते, त्यामुळे मग आम्ही 2 किलो काकड्या वगैरे पण घेतल्या। तर आज मी मस्त असं सुक्कं चिकन बनवणार आहे आणि येताना मी भाज्या घेऊन आलेले होते। आता हे वॉश करून ठेवतायत आणि आता मी बनवणार आहे चिकन। ते पण रेसिपी तुमच्यासोबत पूर्ण शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत नक्की राहा। तर भाज्यांमध्ये कसं आहे, माती वगैरे राहते ना, त्यामुळे हे धुवून ठेवतात। मी तर डायरेक्ट तशीच ठेवायची, पण मग आता हे धुवून ठेवतात, म्हणून आता मला पण धुवावं लागतं। तर आता बघू शकता किती छान असे कवळे मस्त भेटलेले आहेत। दुधी भोपळा सुद्धा आणि टोमॅटो काकड्या सुद्धा एक नंबर भेटलेत। मस्त कवळ्या कवळ्या काकड्या आहेत बरं का। तर टोमॅटो वगैरे पण धुवून घेतात। तर दुपारचं आहे वरण भात वगैरे, आता फक्त सुक्कं चिकन आणि मस्त भाकरी बनवणार आहे मी। तर संध्याकाळचा वेळ झालेला आहे, पोरं पण बसलेत मस्त अभ्यास करत। चला तुम्हाला तर बघू शकता इथं बसलाय मयंक पण अभ्यासासाठी बसलाय, आणि इथं आरव बसलाय। आरव त्याला शॉर्पनर दे बाळा, मयंकला शॉर्पनर दे। तर बघू शकता एकदम क्लीन झालेला आहे। तर आज बघू शकता ह्यांची मदत म्हणजे खूप मोठी मदत असते, आणि हे ना प्रत्येक गोष्टी करतात बरं का, छोट्या मोठ्या गोष्टी करतात। पण मेन म्हणजे गोष्ट कुठं अडकते ती म्हणजे सासूबाईपाशी नाही का। म्हणजे सासूबाईसारखं सगळ्या गोष्टी ट्रीट करत असतात। मला तर म्हणजे अजूनपर्यंत तर अनुभव नाही आहे सासूबाई माझ्यासोबत, म्हणजे मी एकदाच भेटलेली आहे त्यांच्यासोबत, आणि ते पण खूप चांगलं प्रेमाने त्यांनी मला वागवलं होतं त्यावेळेस पण, ज्यावेळेस मी एकदा भेटलेले आहे त्यावेळेस, म्हणजे आत्तापर्यंत बरं का। आणि त्यानंतर ना मग सासूची पूर्ण कसर पूर्ण करण्यासाठी हे माझे नवराच आहे, बाकी काहीच नाही का। पण ठीक आहे, सगळ्या गोष्टी ह्यांच्याकडनं मी शिकल्या पण आहेत काही गोष्टी नाही का, त्यामुळे बरं वाटतं की बाबा ठीक आहे, जे बोलतात ते ऐकून घेत असते मी पण, कारण की कुठेतरी कोणत्या तरी गोष्टी बरोबर पण असतात त्यामुळे। तर असो, चला आता हे बघा मस्त असं चिकन आणलेलं त्यांनी। मी तर काय खात नाही आहे सध्या, गुरुपौर्णिमापर्यंत मी चिकन वगैरे नॉनव्हेज सगळं म्हणजे बंद केलेलं आहे। मी फक्त व्हेज खाणार होते, आणि मी ना काय केलेलं, येताना बाहेरून येतानाच मी मंचुरियन खाल्लेलं। आज डायटिंग करते आहे, पण डायटिंग करता इतक्या क्रेविंग्स होतात ना मला काय सांगू। मग येताना ना मी मंचुरियन वगैरे पण खाल्लेले होते, जास्त नाही खाल्लं, थोडंसंच खाल्लेलं होतं, पण झालंच ना शेवटी ते डाएट आपलं हेच गेला, पाण्यात गेला। तर असं पण जाऊ दे, तरी पण मी चालूच ठेवणार आहे प्रयत्न। त्यानंतर ना चिकन एकदम स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे, आणि चिकन स्वच्छ धुवायचं बघा, जास्त असं एक तर त्याच्यात पहिलंच हे असतं, आणि पोरांना ना आजकाल चिकन वगैरेच खूप आवडतं खायला वगैरे। आणि मी कंटिन्यू आता 2 दिवस पण झाले नाही तोवर मी त्यांना चिकन अंडी वगैरे चालूच असतात कंटिन्यू, कारण की पोरांना खूप आवडतात आणि ह्यांना पण, आणि डाएटसाठी पण ह्या गोष्टी चांगल्या असतात। पण आता मी तर काही खात नाही सध्या, आणि आज तुमच्यासोबत ना मस्त अशी चिकनची रेसिपी, सुक्कं चिकनची रेसिपी पण शेअर करणार आहे। आणि खरं सांगते एक नंबर झालेली, सगळ्यांनी आवडीने खाल्लेली। अख्खं म्हणजे जेवढं त्यांनी अर्धा किलोच्या वरी आणलेलं सगळं संपलेलं, तेवढं त्यांना आवडलेलं, आणि खूप मस्त लागलं, आणि एकदम इझी बरं का, काहीच हार्ड नाही आहे, एकदम सोप्या पद्धतीने मी बनवलेलं आहे। तर फक्त मी कांदा जो आहे ना तो थोडा भरपूर घेतलेला कांदा, म्हणजे 2 घेतलेले मोठे साईजचे, आणि त्याला मस्त असं तेलामध्ये एकदम असं लाल, जसं आपण बिर्याणीला कसं करतो सेम तसं करून घेतलेलं आहे, तळून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर ना आता मी त्यामध्ये टाकलेलं आहे चिकन, बाकी काहीच नाही आहे बरं का, त्यामध्ये फक्त चिकन टाकायचं आहे। त्यानंतर त्याला इतकं चांगलं मिक्स करायचं आहे ना, आणि ते पूर्ण असं म्हणजे ना लाल दिसायला पाहिजे चिकनवरून, तोपर्यंत तर आपल्याला फ्राय करायचं आहे चिकनला। पाणी अजिबात टाकायचं नाही, काहीच नका टाकू। साईडला फ्राय होतोय तोपर्यंत आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे।
तर तो कोणता मसाला करायचा चला तुम्हाला मी दाखवते. एकदम इझी आहे, सिंपल आहे. तर आता हे बघा, कोथिंबीरचे हे आहेत दंडल आणि हिरव्या मिरच्या फिक्क्या आहेत, लसूण, अद्रक आणि खोबरं. तर मी पूर्ण नाही टाकणार आहे, थोडंसंच टाकणार आहे. तर पहिला खोबरं टाकून घेते, बाकी हे सगळं. तवर बघा आपलं चिकन मस्त असं फ्राय होतंय, मस्त असं लाल तर फ्राय करून घ्यायचं आहे चिकनला. झाले का नाही मस्त असं भुना चिकन. चला आता ह्याला मी वाटून घेते मिक्सरमधून. तर आता जेवढा मी मसाला वाटत आहे ना, त्या मसाल्यामधला ना अर्धाच थोडासाच टाकणार आहे, बाकी मी थोडासा ठेवून देणार आहे फ्रीजमध्ये एका डब्यामध्ये काढून. कारण की कसं आहे ना, तेवढा मसाला लागणार नाही आहे, म्हणून मी थोडंसं जास्त बनवून ठेवले, जेणेकरून आपल्याला ग्रेव्हीच्या भाजी, तुम्ही कोणत्या पण ग्रेव्हीच्या भाजी करा त्यामध्ये तुम्ही ॲड करू शकतात आणि खूप छान लागतं बरं का. तर म्हणूनच मी थोडं जास्त करून ठेवत आहे, कधीतरी नाही का खूप गडबड असते त्यामुळे. सगळ्यात पहिला तरी हे बघा, हळदी पावडर, लाल चटणी पावडर, तिखट आहे खूप, थोडासाच टाकणार आहे. त्याचबरोबर घरातला मसाला आपला काळा मसाला, तो पण थोडासाच टाकणार आहे, नाहीतर तिखट होईल. त्यानंतर धना पावडर टाकायचे आपल्याला. आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याला. असं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण आता. तर एक माझ्याकडे अर्धा टोमॅटो होता, तो कट करून टाकते मी त्यात. पूर्ण तेल सुटूस तर ना आपल्याला मस्त असं फ्राय करायचं आहे. आणि त्यानंतर ना आता मी त्यात टाकलेलं आहे मस्त असं फ्रेश कढीपत्ता टाकलेला आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. मीठ टाकलं की मसालासुद्धा आपला मस्त भाजला जातो. आणि मी ते चिकन भाजताना मी मीठ टाकलेलं नव्हतं, त्यामुळे मग मी आता मीठ टाकलेलं आहे आणि त्याला मस्त असं मिक्स करून घेत आहे, तुम्ही बघू शकतात. आणि मसाला छान असं फ्राय करून घ्यायचा आहे. मसाला जेवढं तुम्ही छान फ्राय करसाल तेवढं छान होतं. तर आता इथं बघू शकता चिकनला मस्त साईडने असं तेल सुटलेलं आहे, मसाला आपला ऑलमोस्ट असं फ्राय होत आलेला आहे. तर बघू शकता तुम्ही, इतकं मस्त झालेलं ना, एकदम इझीच आहे बघा, काहीच हार्ड नाही आहे. आपले बेसिक मसाले टाकलेले आहेत, मी कोणतं चिकन मसाला नाही टाकलं, काहीच नाही टाकलेलं आहे. आणि तुम्ही सुद्धा ह्याला रश्श्याची पण भाजी बनवू शकतात, असं नाही की तुम्ही सुकंच करू शकता, तर रस्सा पण तुम्ही वाढवू शकतात. पण ह्यांना वरण भात होतं घरात, त्यामुळे मग मी थोडं लावायसारखं करूनच दिलेलं, जास्त हे केलेलं नव्हतं. त्यानंतर आपला मिक्सरचा जो मसाला थोडाफार राहिलेला होता त्यामध्ये थोडं गरम पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं बघू शकता तुम्ही तेवढंच पाणी टाकलेलं आहे. नंतर मी अजिबात पाणी नाही टाकलेलं आहे. आणि त्यानंतर त्याला चांगलं असं मिक्स करून ना एका साईडला स्लो गॅसवर छान असं शिजून द्यायचं आहे चिकनला. नाहीतर मी तर काय म्हणते माहिती का, डायरेक्ट तुम्ही कुकरला लावलं ना तरी चालते, 2 शिट्टे मारायचे, मस्त असं चिकन पण शिजतं आणि मस्त अशी तरी मस्त ग्रेव्ही पण होते. आणि ह्यांचं पहिलाच होतं की बाबा तेल कमी ठेव, त्यामुळे तरी पण मी तेल कमी ठेवले, तरी पण ते मसाल्याचं वगैरे तेल सुटलेलं आहे, ते तुम्हाला मी पुढे दाखवतेच. तरी पण त्यांचं चालूच होतं आडावडी की कशाला तू तेल टाकलं, आणि मी तेल कमीच टाकलेलं आहे. आणि नॉनव्हेजला थोडंफार तरी लागतंच नाही का, त्याशिवाय तू कसं काय चांगलं लागणार आहे. एक तर मग फक्त मग बॉईल करून खाल्ले तर ठीक आहे. तर त्यानंतर मस्त अशा भाकऱ्या केलेल्या आहेत त्यांच्यासाठी, 2 भाकऱ्या टाकलेल्या मी, आणि बाकी सकाळचे पण होतं चपाती भाकरी, पण त्यांना मग मी करून दिलेल्या आहे 2 भाकऱ्या, मस्त ताज्या ताज्या नाही का, बरं वाटतं खायलासुद्धा, टेस्टी लागतात बघा गरम गरम भाकऱ्यांसोबत. मस्त असं चिकन, बाहेर पूर्ण पावसाचं वातावरण, पाऊस पण आलेला काल, आणि त्यामुळे इतकं भारी वातावरण झालं बाहेर ना खूपच.
आणि बघा 2 भाकऱ्या टाकल्यात आहेत. आणि माझं किचन तुम्हाला पहिला सांगते, किचन माझं एकदम स्वच्छ राहतं म्हणूनच मी करत असते. आणि मला परातमध्ये वगैरे करायची सवय गेलेली आहे. आणि इथं बघू शकता काय चिकन झालेलं आहे, मस्त एकदम एकदम टेम्पटिंगचं झालेलं आहे, बघूनच खाऊ वाटत असेल तुम्हालाही. आणि खूप टेस्टी झालेलं होतं, एकदम सोप्या पद्धतीने. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली तेही मला नक्की कळवा. आणि आजचा ब्लॉग छोटासा कसा वाटला तोही सांगा. चला भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर, काळजी घ्या.